हॅलो सर्वांना, माझ्या गंमतीन लाईफ या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आम्ही देवी बघायला बाहेर पडलो आहोत. मी भांडूपमध्येच राहते आणि मी भांडूपच्या देवी आज तुम्हाला दाखवणार आहे. हे आम्ही घराबाहेर पडलो आहोत रिक्षाच्या शोधात. आता रिक्षा पकडून आम्ही थेट गेलो गाढव नाक्याला. भांडूप वेस्टला गाढव नाका हा एरिया आहे. तिथे माय माऊली ही देवी शेरावाली बसली आहे. तिथे मी माझी ओटी भरली देवीसाठी जी मी आणली होती आणि तिथे त्यांनी खूपच सुंदर अशी व्यवस्था केलेली, एक लेडी ठेवलेली जी आपली ओटी त्या देवीपर्यंत पोहोचवते, आपलं जे काही ऑफरिंग्स आहेत ते पोहोचवते. आणि हे काही त्यांनी डेकोरेशन केलेलं आहे माय माऊलीचे, अतिशय सुंदर प्रसन्न वाटतं इथे गेलं की. मला हा एरिया खूप आवडतो. सगळा मराठी एरिया आहे आपला. सगळी महाराष्ट्रीयन लोक छानपैकी आपला सण आपल्या पद्धतीने साजरा करत असतात. सुंदर आहे मंडप. मी माझा हा फोटो टाकला आहे आणि आता आम्ही बाहेर पडलो आहोत. इथे बाहेर गरबा सुरू झाला होता. 7:30-8 वाजले असतील साधारण. आता आम्ही पुढच्या एका देवीला जात आहोत. तिथे ही अशी जत्रा भरली होती, छान अशी फेअर होती, पण पावसाची रिपरिप सुरू झाली म्हणून तिथे फार काळ न दवडता आम्ही पुढे जात राहिलो. नाहीतर मला खूप इच्छा होती काही राईड्समध्ये बसायची, पण नाही, म्हटलं पुढे जाऊया, आपण आपलं काम जे करायला आलं ते आधी कंप्लीट करूया. सो इथे खूप छान वाटलं. मस्तच आहे हे वातावरण सगळं जत्रेचं. आणि त्याच शनिवार असल्यामुळे सगळेच जण बाहेर पडलेली फिरण्यासाठी. हा आकाश पाळणा आहे आणि इथे काही मुखवटे वगैरे ठेवले आहेत सेल करायला. आम्ही कॉलेजमध्ये असताना खूप एन्जॉय केलं. असं जत्रा वगैरे असली की ग्रुप बरोबर जायचं, आकाश पाळण्यात बसायचं. मला पण भीती वाटायची आधी आकाश पाळण्यात बसायची, पण माझ्या मैत्रिणीने मला एक ट्रिक सांगितली. टॉपला गेलं की खाली येताना भीती वाटते ना सर, मोठ्याने असं ओरडायचं, जेवढी भीती आहे तेवढी घालवून टाकायची आणि मजा घ्यायची त्या राईडची. कशी घ्यायची ते तिने शिकवलं. काही आहेत आठवणी जत्रेतल्या. पण आज आम्हाला इथे टाईम वेस्ट करायचा नव्हता. आम्ही पुढे गेलो. पुढे आपल्याला अरुणोदय मित्र मंडळाची देवी बघायची आहे. त्यांनी आदियोगी शंकराचं बाहेर असा गेट केलेला, अतिशय सुंदर गेट केलेला आणि आतमध्ये गुफा आहे. समोर एक शिवलिंग आहे, नंदी आहे. अतिशय सुरेख असं बघण्यालायक, म्हणजे बघण्याजोगं आहे अक्षरशः. हे मला खूप आवडलं त्यांचं हे डेकोरेशन जे काही होतं गेटला, प्लस आतमध्ये पण त्यांनी छान गुफा साकारली आहे. जर शक्य झालं तर नक्की बघा. हे गाढव नाक्याच्या पुढेच आहे हा एरिया. अरुणोदय मित्रमंडळाची ही देवी आहे, सुंदर आहे. आणि देवी पण मूर्ती पण अतिशय सुंदर, सुरेख, सुंदर, मस्त. एन्जॉय करा माझ्याबरोबर हे क्षण. इथे ओटीसाठी, म्हणजे इथे जर कोणाला ओटी भरायची असेल तर वेगळी लाईन, म्हणजे त्यांना वेगळी लाईन, आणि ज्यांना फक्त दर्शन घ्यायचे आहे त्यांच्यासाठी वेगळी लाईन, असं त्यांनी केलेलं. आणि आता आपल्याला देवीचं दर्शन होईल त्या गुफेतल्या. सुंदर आहे ना. करा, एन्जॉय करा माझ्याबरोबर. हा जे काही मी दाखवते तुम्हाला देवीचं, हे मंडपाचं त्यांचं काही डेकोरेशन आहे. हा उभी देवी आहे. बघा देवीचं रूप अतिशय जवळून घेतलंय, टिपलंय मी माझ्या कॅमेऱ्यात. आणि आता आम्ही इथून मार्गस्थ होतो पुढे.
भांडूपची आई बघायला. भांडूपची आई हे नाव आहे देवीचं. त्याच्या आधी एक आम्हाला छोटा मंडप लागलेला. ही आहे नवसाई. इथे फोटोज घेतले. अतिशय सुरेख असं हे रूप देवीचं. तिथे पूजा होती सत्यनारायणाची. आता आपण भांडूपच्या आईकडे जाऊया. त्यांनी सप्तशृंगी देवीचं रूप साकारलं आहे. पुढे दिसेलच तुम्हाला. हा गेट आहे आणि इथे ना छोट्या-छोट्या अशा गल्ल्या आहेत, चाळीच आहेत. तर तिथे असा गरबा उभा मी पहिल्यांदाच बघितला. म्हणजे चाळीतल्या चाळीत असं 2 लाईन्स मुलं करतात आणि तिथे डान्स करतात गरब्याचा. आणि त्याचं पण नियोजन करायला मुलं असतात. त्यांचे व्हॉलंटिअर्स असतात. छान वाटतंय ना? मस्त. अशी वेगळीच अशी पॉझिटिव्ह एनर्जी मिळाली. वाइब्स येतात ना आपल्याला. सुंदर वाटते एकदम. किती गर्दी असली, चालायला अगदी जागा नसली तरी छान वाटते तिथून चालायला असं. हा गेट आहे भांडूपच्या आईचा. आता एंट्रन्स आहे पुढे. इथे त्यांनी एंट्री ठेवलेली आहे. सी ही आहे भांडूपची आई. अतिशय सोज्वळ असं रूप साकारलं गेलंय देवीचं. पहा. असं काहीसं डेकोरेशन त्यांनी केलं. छान. इथेही तसाच गरबा म्हणजे ठिकठिकाणी ना अगदी टेंबीपाड्यापर्यंत असाच गरबा सुरू होता. एक अशी 2 सिंगल लाईन करून मुलं सुंदर असा गरबा खेळत होते. मराठी गाण्यांवर गरबा होता. बरं, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.